त्याच्यावरून ते बटर ओलीस टाकून घेते. तेव्हा झाली पावभाजी बनवून. कशी चव आहे बघा. अरे भारी काम केलं बनवलं ती बरं का. आज लय खा वाटली होती. या मित्रांनो खायला. एक नंबर आहे का. चांगली चव झाली ना. आता काय सांगायचं. कांदा लिंबू भारी. असंच बनवायचं चांगलं. हा वेगळं वेगळं आपल्याला खाऊ वाटतं असं. चुली बनवणं चांगलं आहे. सामान पण आणलं होतं भारी. आता हे समजा हात मेहनतीच आहे. त्याला काय मिक्सर नाही काय नाही. समजा आपलं चुलीवर बनवून घेतले. सामान बनवून कोरकुमला जाऊन आणलं या. सामान काय काय आपलं राहील पण आपलं होतं ते त्यात बनवलं. या मित्रांनो खायला ना असंच बनवा ना असंच खा. आणि चुलीवर खाणं एक नंबर अगदी. तुला बाई काय बनवलं नाश्त्यालाच. आता काय तुम्हाला खाऊ वाटतं या. ती काय पावभाजी बनवतात ती कशी काय. पावभाजी बनवू आहे. हा मग आता पावभाजी बनव. तुम्हाला आवडते म्हणल्यावर आज पावभाजी खाऊ वाटली ना. हो मग पावभाजी बनवू आज. तर आज आम्ही पावभाजी बनवतो या. रोज गाड्या बिड्या होतो खातो. बरं आज नानाला भाजी खाऊ वाटली म्हणतो पावभाजी बनवा. आता हे धुवून घेते. फुलवर घेतलाय चिरून. टमाटे घेतले ते 2-3. कोथिंबीर घेतली. बटाटे घेतले 2 चिरून. गाजर घेतले. आपलं घरी आमचे सामान होतं तेच आपलं घेतलं या. आता गाव शिव जवळ नसल्यामुळं बाजार आपलं आणलेलं होतं तेच म्हणलं का आपण पावभाजी बनवू आज. दररोज खातं माणूस कुठं बी गेले पण घरची बनवायची आज चुलीवली कशी काय टेस्ट आहे. आज पावभाजी बनवून घेतली. चांगली कढई तापली या. जाळ बी झाला या. आता धुवून शिजाय टाकते. जाळ बी लय लागलाय त्याला. गाड्यावरी टेस्ट आणि हिथली बघायची टेस्ट कशी काय. आणि समजा आता उकडून गेलं टाकून घेते. मस्त धुवून घेतली निवळ पाण्यात. ह्याला थोडस बीट पायन होतं. याला शिमला मिरची पायन होती. वाटाणा पायन होतं. बरं आता आमच्याकडे नाही ना म्हणून आपलं आहे त्याच्यावर आम्ही करतो पावभाजी. कसं आहे आणायला काही जवळ नाही. आता आयत्या वेळेस आम्हाला बनवायची म्हणल्यावर आता 2-4 गोष्टी नाहीत पण त्याच्यातच बनवून घेतो. आहे त्याच्यात. आता हे शिजायला उकडायला ठेवते. मस्त जाळ बी लागलाय. आज नाना म्हणला आपल्याला पावभाजी बनवा. आता नाना कधी कधी जातो कधी कधी नाही. मग नानाला खाऊ वाटल्यावर बनवायला लागतं. समजा एकत्र उकडून घेतलं या. आता आपल्याला काढून घ्यायचंय. आता या आला पीस आहे ना. आला पीस करून घेते. मस्त आता पाण्यात धुवून घेते आणि आला पीस वाटून घेते. आता दुकानात ना पुढे आणायची विसरली. आता आपली पाटे वाटून घ्यायची.
बारीक मिक्स करून घेते. आता आमच्याकडे काय मिक्सर नाही का, आपला असाच करून घ्यायचा. वरट्याने ह्याच्यात बारीक करते. त्याच्यात लाईटचा बीटचा काय याचा वापर नाही. समजा चुलीवलं हात मेहनत, हाताने जाळ घालणं, जाळ फुकणं, हाताने काय ते वाटणं, समजा हातावलंय रे. आता हे तव्यात टाकून घेते. बस का बटर टाकून घेतलं. हे जिरं मोहरी टाकून, जिरे मोहरी टाकून घेते. मस्त तवा तापलाय. त्याच्यात आता कांदा टाकून घेते. कांदा चांगला सोनेरी लाल होऊन द्यायचा आणि मग आपल्याला ते टाकून घ्यायचे. मग टमाट आणि मिरची टाकून घ्यायची. मस्त तव्याला जाळ लागलाय. आता एक कसुरी मेथी टाकून घेते. एवढा कसुरी मेथी टाकून घेते. त्याने वाईस वाद चांगला येतो, चव चांगली लागते. ही थोडीशी टाकून घेतली. आता चांगलं आहे घेतलंय, समजा एकत्र केले, मिक्स करून घेतले. आणि आता एक चमच हळद टाकून घेते. आपला मसाला पावभाजी मसाला आहे तो टाकून घेते. आता हे टाकून घेतला. आता मीठ टाकून घेते. आपल्याला लागतंय तेवढंच, किती भाजी करायची ना तेवढं मीठ टाकून घेते. समजा आता एकत्र झालं. आता हे आपला घरचा मसाला थोडासा टाकून घेते. समजा आता एकत्र केलं. तेव्हा आता थोडस पाणी ओतून शिजवून घेते. मस्त उकळी आली. आता हे टाकून घेते. बारीक मिक्सर सारखं आम्ही बारीक केलंय. मिक्सर नाही पण आमच्या का असन त्या वस्तू की बारीक करून घेतले. वरट्यानेच आम्ही बारीक केले. मस्त आता हलवून घेते. तवा पण खोल आहे.
ह्याच्यात काही भाजी होणार, काय बी पदार्थ तव्यात चविष्ट लागतं. एवढा आता ही कोथिंबीर वरून टाकून घेते मस्त वरून. मस्त वरून टाकून घेतली कोथिंबीर. काय करते त्याच्यावरून ते बटर ओलीस टाकून घेते. सगळ्यात शेवट आता चवीनुसार हे लिंबू पिळून घेते. मस्त लिंबू पिळून घेतला अख्खं. मस्त भाजी घट्ट घट्ट झाली. आता काय करणार आहे, काढून घेणार आहे. आता काय बटर टाकून घेते. आपल्याला आता पाव गरम करून घ्यायचे तव्यात. आता पाव गरम करून घ्यायचे तव्यात. मस्त मस्त पाव गरम झाले. आता हे राहिलेलं समजा टाकून घेते. मस्त आहे पाव समजा गरम करून घेतले. हे सकाळी घेतल्यामुळं एक चुरगाळलं वायस पाव आलेकून. आमचं रानात असल्यामुळं काय आहे, थोडंफार ते चुरगाळलं झालं. हाताला बासतंय काही उलात नाही, असं गरम करून घेते. मी सामान देते तेवढं तुम्ही निवडून द्या. देतो की. हा एवढा झाली पावभाजी बनवून, कशी चव आहे बघा. अरे भारी काम केलं बनवली ती बरं का. आज लय खा वाटली होती. या मित्रांनो खायला, एक नंबर येईल का.